नमस्कार मित्रांनो, क्रिश अपडेट या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. तर मित्रांनो, आपण पाहूया की अण्णा हजारे यांचे 5 जुलैपासून पुन्हा एकदा उपोषण करणार आहेत. तर तब्बल जवळजवळ पाहिलं गेलं तर एक 14-15 वर्षानंतर ते आता उपोषण करायला बसणार आहेत. तर याविषयी आपण सर्व माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर ते उपोषण कशासाठी करणार आहेत तर ह्याची बी माहिती पाहूया. तर राज्य सरकारकडून जे माहितीचा अधिकार जो अधिनियमात केलेल्या सुधारित तरतुदी दुरुस्ती या कायद्याची 4 बोथट करणाऱ्या नागरिकांना माहिती मिळवण्यापासून दूर ठेवणाऱ्या माहिती अधिकाराच्या मूळ तत्वांना कमकुवत करणाऱ्या असल्याने त्या त्वरित रद्द कराव्यात, अन्यथा 5 जुलैपासून राळेगण सिद्धी तालुका पारनेर येथील यादव बाबा मंदिरात उपोषण करण्याचा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिला आहे. अण्णा हजारे यांनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 5 पानी पत्र पाठवून माहिती अधिकार अधिनियमात केलेले बदल कसे अन्यायकारक आहेत याचे विवेचन केले आहे. महाराष्ट्र माहिती अधिकार नियमात केलेली शुल्कवाढ, माहिती मागवण्यास ओळखपत्र जोडण्याची सक्ती, एक विषय एक अर्ज ही अनावश्यक अट, अपूर्ण माहिती दिल्याने पुन्हा माहिती मागवण्यासाठी केलेले पुनरावृत्ती अर्ज निकाली काढण्याची तरतूद आणि माहिती मागवण्याचे प्रयोजन विचारणे अथवा त्याची सक्ती करणे यामुळे भ्रष्टाचार, गैरव्यवहार, प्रशासकीय त्रुटी उघड करणाऱ्या नागरिकांवर दबाव येईल असे अण्णा हजारे यांनी लक्ष वेधले आहे यामुळं. तर आपण पाहूया की सर्वच माहिती ऑनलाईन करा असं अण्णा हजारे यांचं म्हणणं आहे. तर शासनाला जर माहिती अधिकार अर्जाची संख्या कमी करायची असेल तर सर्वच विभागाच्या संकेतस्थळावर माहिती नियमित अद्ययावत करून त्या खात्याची किंवा विभागाचे अर्थसंकल्प, खर्च, निविदा, आदेश, मंजुरी, लाभार्थी यादी, चौकशी अहवाल व इतर महत्त्वाची माहिती स्वतःहून प्रकाशित करावी व माहिती अधिकार कलम 4चे 17 मुद्दे आजही कोणत्या कार्यालयात पाहायला मिळत नाहीत अशी खंत अण्णा हजारे यांनी व्यक्त केली आहे. तर मित्रांनो, थोडक्यात सांगायचं झालं तर ते जे RTI ॲक्ट आहे त्यामध्ये बदल झाल्यामुळं अण्णा हजारे पुन्हा 5 जुलैपासून उपोषणाला बसणार आहे. तर तुम्हाला ह्या उपोषणाबद्दल काय प्रतिक्रिया द्यायचं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. दिलेली माहिती समजली तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.